राम राम भाई लोक, जाम दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आणि यूट्यूबची आपली पहिली व्हिडिओ असणार आहे. कामाचा लोड एवढा होता ना की मला व्हिडिओ बनवायला टाइमच भेटत नव्हता. आपण या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा आहे शॉर्टमध्ये समजणार आहोत आणि काय काय गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मला माझे खूप जणांनी फॉर्म ऑलरेडी भरला असणार आहे, पण ज्यांनी नाही भरला त्यांनी लवकरात लवकर भरला पाहिजे, कारण स्पीड पोस्टला सुद्धा मिनिमम 7 दिवस लागतात. सर्वात पहिला आपण ते पॉईंट डिस्कस करूया जे तुमच्या हातामध्ये नाहीत. फॉर एक्झाम्पल एज 18 एप्रिल 2026 या डेटला जर तुमचा एज 27च्या खाली आणि 18च्या वरती आहे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. यामध्ये ज्यांची कास्ट SC आणि ST आहे त्यांना 5 वर्ष, ज्यांची कास्ट OBC आहे त्यांना 3 वर्ष आणि जे ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्वंट आहेत त्यांच्या वयाच्या 45 वर्षापर्यंत एक्स अग्निवीर आहेत त्यांना 3 वर्षाचा सवलत भेटणार आहे. दुसरा पॉईंट एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ज्यामध्ये ड्राफ्ट्समॅनसाठी 12वी प्लस 2 वर्षाचा आर्किटेक्ट किंवा ड्राफ्टमॅनशिपचा सर्टिफिकेट पाहिजे. हिंदी टायपिस्टसाठी 12वी प्लस 30ची टायपिंग स्पीड पाहिजे, जी तुमची ट्रेड टेस्टमध्ये चेक केली जाईल. तिसरी वॅकन्सी आहे स्टोअर कीपर टेक्निकल, ज्या वॅकन्सी थ्रू मी स्वतः भरती झालो होतो आणि सगळ्यात जास्त जागा याच पोस्टसाठी निघल्या आहेत. यासाठी तुम्हाला 12th रिक्वायर्ड आहे आणि स्टोअरचं नॉलेज असलं पाहिजे. सर्टिफिकेट कुठलाही रिक्वायर्ड नाही आहे. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नंतर आहे OCC ऑपरेटर कम्युनिकेशन, ज्यासाठी 10th प्लस मेकॅनिक आणि वायरलेस कम्युनिकेशनचा ITI सर्टिफिकेट पाहिजे. OEM, ज्यामध्ये तुम्हाला 10th सोबत डोझर आणि एक्सेवेटरचा लायसन्स सोबत 6 महिन्याचा एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे. आणि शेवटचा आहे इलेक्ट्रिशियन, ज्यामध्ये तुम्हाला ITI सर्टिफिकेट प्लस 10th कंपल्सरी आहे. जर तुम्ही या दोन्ही कॅटेगरीमध्ये क्वालिफाय होत आहे तर तुम्ही हा नक्कीच फॉर्म भरला पाहिजे. फॉर्म भरायची शेवटची तारीख 4 जुलै आहे. 4 जुलै तुमचा फॉर्म पुण्याला पोहोचला पाहिजे. त्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट 15 दिवस आधी फॉर्म भरला पाहिजे, जेणेकरून तुमचा डाक पुण्याला पोहोचून जाईल. भाई, तुम्ही पहिला फॉर्म भरताना वरचा ॲडव्हर्टाईज नंबर चेक करावं. मागच्या वर्षीचा फॉर्म भरून पाठवला तर ॲडमिट कार्ड येणार नाही. या वर्षीचा 01/2026 हा कोड आहे. आता फॉर्म भरताना सगळ्यात पहिला तुम्हाला लागणार आहे कोड नंबर, कुठला पोस्टचा, ज्या पोस्टच्या अगेन्स्ट तुम्ही फॉर्म भरताय. तुम्हाला या साईडला स्क्रीनवर दिसेल बघा, हे सगळे कोड आहेत ज्या अगेन्स्ट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट हा तुमचा सेंट्रलचा असला पाहिजे, स्पेशली OBC वाल्यांसाठी. जर तुमचे वडील आर्मीमध्ये असतील तर येस करा, नाहीतर नो करा. की तुमच्याकडे NC सर्टिफिकेट आहे C किंवा B असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पण पॉईंट नंबर C, ज्यामध्ये वेदर एनी ब्रदर सर्विंग इन ग्रीफ अँड आर्मी, म्हणजे तुमचा सक्का भाऊ आर्मीमध्ये किंवा ग्रीफमध्ये असला पाहिजे, ना की काकाचा मुलगा. आणि जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर तुम्हाला येस अँड नो करायचं आहे. आणि त्याखाली एक छोटा बॉक्स दिला आहे ज्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 असे नंबर त्यामध्ये भरायचे आहेत. ज्यामध्ये 1 नंबर हा स्टेटवाल्यांसाठी आहे, 2 नंबर जे डिस्ट्रिक्ट प्लेयर आहेत आणि 3 नंबर जे युनिव्हर्सिटी खेळले आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे पर्सेंटेज तुम्हाला भरायचे आहेत, प्लस काही ॲडिशनल पर्सेंटेज. जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करताय तर तुम्ही ते ॲडिशनल पर्सेंटेज ॲड करू शकता आणि दोघांची टोटल पुढे लिहू शकता. नाहीतर तुम्ही डॅश करून ते तुमचे ओरिजिनल पर्सेंटेज आहेत तेच तुम्हाला पुढे लिहायचे आहेत. तर बाकीचा फॉर्म जसं नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, तुमचा ॲड्रेस, हे सर्व तुम्हाला कॅपिटलमध्ये भरायचं आहे. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या 10च्या सर्टिफिकेटनुसार मॅच झाली पाहिजे. एकही अल्फाबेट मागे पुढे होता कामा नये, स्पेशली बर्थ डेट. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सची इन्फॉर्मेशन फक्त OEM, ज्यांनी OEM या ट्रेडमध्ये अप्लाय केले त्यांनीच फिलअप करायचे आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तरी तुम्ही ती फिलअप करू नका जर तुम्ही OEMमधून अप्लाय करत नाही आहात. त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि मेल आयडी खूप इम्पॉर्टंट आहे. जो तुमचा मेल आयडी चालू आहे तोच तुम्हाला फिलअप करायचा आहे, ज्यावरती तुम्हाला पुढे जाऊन कॉल लेटर आणि मेडिकलची लिस्ट येऊ शकते. तुम्ही पूर्ण फॉर्म हा बॉल पेनच भरा, जेल पेनने रिस्क वाढते फॉर्म खराब व्हायची. आणि थंब इम्प्रेशनसाठी तुम्ही एक स्टॅम्प पॅड विकत घ्या. पेन आणि रंगवून ते चिपकवू नका. जर तुमचा इम्प्रेशन खराब गेला किंवा क्लिअर गेला नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. मी परत सांगतोय, जर तुमचं इम्प्रेशन चुकीचं गेलं किंवा क्लिअर गेलं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. ॲडमिट कार्ड, ज्यावर तुम्हाला फोटो चिपकवायचा आहे, स्टॅपल करू नका. आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला एक साईन करायची आहे, जी हाफ पेपरवरती येईल आणि हाफ फोटोवरती येईल. तुमचं नाव, जसं माझं नाव ऋषिकेश हरेश्वर मडवी आहे, पण आपल्या 10च्या सर्टिफिकेटवरती मडवी ऋषिकेश हरेश्वर असं पूर्ण येतं. तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे, जसं 10वरती आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे. मडवी ऋषिकेश H. असं करू नका. पूर्ण नाव या, थोडं छोटं अक्षर काढा पण पूर्ण नाव लिहा. ॲडमिट कार्ड भरताना काही चुकी करू नका. जरा जरी खाडाखोड झाली परत प्रिंट काढा, नवीन फॉर्म भरा. स्पेशली थंब इम्प्रेशन, हा ॲडमिट कार्ड तुमचा शेवटपर्यंत, तुमचा मेडिकल आणि तुम्हाला कॉलर हातात भेटेपर्यंत हाच ॲडमिट कार्ड कंटिन्यू होत असतो. आता यामध्ये ज्यांना वाटतं की मी फॉर्म प्रॉपर भरलाय आणि पाठवलाय त्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. ऑल द बेस्ट, तुमचा कॉलर यावा अशीच अपेक्षा करतो. ज्यांना वाटतं की माझ्याकडनं चुकी झाली आहे आणि फॉर्मसुद्धा पोस्टाने तुम्ही सेंड करून दिला आहे, पण काही हरकत नाही, तुम्ही परत एकदा फॉर्म भरू शकता. सेम माहिती, सेम इन्फॉर्मेशन फिलअप करून परत नवीन फी रजिस्टर करून तुम्ही परत फॉर्म पाठवू शकता. जो लेटेस्ट तुमचा फॉर्म असेल
तो स्वीकारला जातो. ॲप्लिकेशन फी तुम्हाला या लिंकवरती जाऊन भरायची आहे आणि प्रत्येक स्टेजला मी सांगतो तुम्ही एक स्क्रीनशॉट काढा. कधी कधी ग्लिचमुळे ती स्क्रीन लगेच निघून जाते आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन नंबर भेटत नाही. फॉर्मची लास्ट डेट 4 जुलै आहे आणि जे नॉर्थ ईस्टमधून फॉर्म पाठवणार आहेत त्यांच्यासाठी 19 जुलै आहे. सो पूर्ण जुलै हा महिना फॉर्म फिलअप आणि फॉर्म रिसिव्हमध्ये जाणार आहे. पुढची नोटिससाठी अजून 2-3 महिने लागू शकतात, काही सांगता येत नाही. याचे सिलेबस आणि नोट्स फॉर एक्झाम्पल SKDचे मी माझे शेअर केलेत टेलिग्राम ग्रुपला आणि बाकीचे मेन नोट्स आहेत ते काही दिवसांनी अवेलेबल होतील. माझ्या एका सोर्सकडनं मी मागवलेत, ते अंडर प्रिपरेशन आहेत. जसे ते अवेलेबल होतील तसे तुम्हाला मी शेअर करेल. मी जाता जाता एवढंच सांगेन की जास्तीत जास्त मराठी मुलांनी हा फॉर्म भरला पाहिजे. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला काय काय पर्क्स आहेत, काय काय फायदे आहेत आणि तुम्हाला सॅलरी कशी असणार आहे किंवा त्याचे पोस्टिंग कुठे कुठे आहेत यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. यासोबतच जे ट्रेड आहेत SKD, ड्राफ्ट्समॅन, इलेक्ट्रिशियन, OCC, OEM या सगळ्यांवरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवेल. त्यांचं वर्किंग कल्चर कसं आहे, त्यांचं काम काय आहे, छोट्या युनिटपासून हेडक्वार्टरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार, त्या ठिकाणी तुमचं काम काय यावरती आपण बोलूयात. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. हमारा